नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता सावली ही जगन्नाथकडे जाऊन सावलीने जगन्नाथला आता ताराच्या लग्नाचे सत्य सांगता क्षणी आता जगन्नाथ कसा पिंकू म्हात्रेला भर लग्नातून गायब करतो आणि सोहमला आता लग्न मंडपात घेऊन येत सावली आता ताराचं लग्न सोहमसोबत कसं लावून देते आणि त्यानंतर आता पिंकू म्हात्रे गायब झाल्याचे समजताच आता हे सगळं भैरवीचं कांड असल्याचे आता गैरसमज होऊन पिंकू म्हात्रेचे वडील भिकाजी म्हात्रे आता अख्ख्या जगासमोर सावली गाणं गात असल्याचा कसा नजारा दाखवतात आणि थरथर करत आता ते सत्य कसे सारंग तिलोत्तमासमोर येते। सावली गाणं गात असल्याचा तो सिनेमा बघून आता वाऱ्याच्या वेगाने सारंग हा तिलोत्तमा सगट कसा सावलीकडे येतो आणि एका दगडात 3 पक्षी मारून सगळे सत्य कसे समोर येते हे सगळं या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्यामध्ये आता ताराचं लग्न भैरवीने पिंकू म्हात्रेसोबत ठरवल्यामुळे आता पिंकू म्हात्रेने आता मोठ्या ITत तारासोबत सुपारी देखील फोडलेली असते आणि तारासोबत आता लग्नाचा मुहूर्ताची तारीखसुद्धा आता फिक्स केलेली असते। इकडे मात्र आता सोहमला काही करमत नसतं आणि आता सोहम सावलीने सांगितल्याप्रमाणे त्याच्या मनातले प्रेम आता तिलोत्तमासमोर व्यक्त करतो। सोहमने आता त्याचं तारावर प्रेम असल्याचे तिलोत्तमाला सांगितलेले असते। तारा भैरवीची मुलगी असल्यामुळे आणि ती आपली मैत्रीण असल्यामुळे आता ते स्थळ आणि सोहमची ती चॉईस आता इकडे तिलोत्तमाला पसंत पडलेली असते आणि त्या क्षणी तिलोत्तमाने आता भैरवीचे घर गाठलेले असते। मोठ्या ITने तिलोत्तमा आता भैरवीसमोर तारा आणि सोहमच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवते आणि म्हणते की मी तुझ्या ताराचा हात माझ्या सोहमच्या हातात मागण्यासाठी आलेले आहे। पण त्यावेळेस मात्र भैरवीने आता तिलोत्तमाला नकार दिलेला असतो आणि सगळ्यात मोठा धक्का आता तिलोत्तमाला बसलेला असतो आणि भैरवी ही असे काही नकार देईल याचं स्वप्नात देखील तिलोत्तमाने विचार केलेला नसतो आणि आज आपल्यासारख्या घराला आपल्या सोन्यासारख्या मुलाला या भैरवीने ठुकरावली यामुळे तिलोत्तमाला सुद्धा राग आलेला असतो। तिलोत्तमा म्हणते की भैरवी मी तुला शेवटचं विचारते आणि जर तू तुझ्या मुलीचा हात जर माझ्या सोहमसोबत दिला नाही तर तुला माझ्या घरचा दरवाजा कायमचा बंद झाला आणि ही तुझ्याकडे येण्याची माझी शेवटची वेळ। तर आता भैरवीने अजिबात भीडभाड न धरता रिकाम्या हाताने तिथून तिलोत्तमाला काढून दिलेले असते आणि भैरवीने लग्नाला नकार दिल्याचे आता घरी येऊन भैरवी ही सोहम आणि सगळ्या मेंदळ्यांना सांगते आणि भैरवी सोबतचे सगळे संबंध आता तिलोत्तमाने संपून टाकलेले असतात। इकडे मात्र आता उरली सुरलेली सोहमची तारासोबतच्या लग्नाची आशा देखील संपलेली असते। सोहम पुन्हा त्याच्या बेडरूममध्ये येतो। सोहमच्या मनात आता खूप वाईट वेगवेगळे विचार येऊ लागतात आणि आता जगण्यात अर्थ तरी काय, जगून तरी काय उपयोग असा विचार सोहमच्या मनात येऊन आता सोहम त्याच्या बेडरूममध्ये आता आल्यानंतर पटकन आता विषारी गोळ्या खाण्याचा सोहमचा प्लान असतो आणि त्याबरोबर सगळ्या गोळ्या आता बाटलीतून सोहम बाहेर काढतो आणि सोहम त्या गोळ्या खाणार एवढ्यात सावली पळत पळत तिथे येते आणि सोहमचा तो प्रकार बघून सोहमला थांबवते। सावली म्हणते सोहम भाऊजी अहो तुम्ही काय करताय? अहो हे असं स्वतःला संपून काय तुम्ही तुमचं प्रेम मिळवणार आहात का? तुम्ही एक काम करा, काही जरी झालं तरी मी तुम्हाला शब्द देते मी तुमचं लग्न तारासोबत लावून देईल। आणि जेव्हा आता सावलीने सोहमला शब्द दिलेला असतो त्याच वेळेस आता सोहमने सावलीचं बोलणं ऐकलेलं असतं। सोहम म्हणतो सावली वहिनी तू काय करणार आहेस? आता त्या भैरवीजीने मॉमला सुद्धा नकार दिलाय आणि आता ती ताराचं लग्न त्या पिंकूसोबत लावूनच राहणार। सगळ्याकडच्या आशा संपल्यात माझं सावली। तर आता सावली म्हणते की हे बघा सोहम भाऊजी तुम्ही काही काळजी करू नका, मी तुम्हाला शब्द दिलाय ना। तर आता सोहम म्हणतो ठीक आहे सावली वहिनी। त्यानंतर आता सावलीसमोर मोठा पेच उभा राहिलेला असतो। तिलोत्तमाचं सुद्धा आता या भैरवीने ऐकलं नाही, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे हे आता सावलीसमोर आलेलं असतं। पुन्हा आता एकदा सावली ही ताराला कॉल करते आणि म्हणते की तारा मॅडम मला एक कळत नाही त्या पिंकू म्हात्रेमध्ये असं आहे तरी काय जेणेकरून भैरवीसुद्धा तुमचा हात सोहम भाऊजीसोबत द्यायला नकार देते।
तेव्हा आता तारा म्हणते की अगं सावली, माझ्या आवाजात तू गाणं गाते ना, हे त्या पिंकू म्हात्रेला समजलंय आणि जर आईने माझं लग्न तो त्याच्यासोबत लावून दिलं नाही तर तो हे सत्य जगासमोर आणील अशी भीती घालतोय. सावली म्हणते अच्छा असं आहे काय, बर तारा तुझं खरंच सोहमवर प्रेम आहे ना? तर तारा म्हणते हो गं सावली, मी सोहमशिवाय नाही जगू शकत. ते ऐकताच आता सावली म्हणते की मग तू काही काळजी करू नकोस, आता जे काही करायचं ते मी करते, तू फक्त सोहमसोबत लग्नाला तयार राहा. आणि आता सावली ही जगन्नाथकडे येते आणि जगन्नाथकडे सावली येताच इकडे जगन्नाथला धक्का बसलेला असतो. सावली आज आपल्या घरी चक्क कशासाठी? जगन्नाथ म्हणतो बोल पुरी कशासाठी आली? त्यावेळेस आता सगळी हकीकत सावली ही जगन्नाथला सांगते आणि म्हणते की माझं लग्न जसं सारंगसोबत लावलं, अस्मीला पळवलं, तशीच तुम्हाला सेम गोष्ट करायची. त्या पिंकू म्हात्रेला भर लग्नातून उठवायचं आणि सोहमचं त्या तारासोबत लग्न लावायचं आहे. तर आता जगन्नाथ म्हणतो असं आहे का? तू काही काळजी नको करूस पुरी, तू सांगितलं आणि मी केलं नाही असं कधी होणारच नाही. त्या सोहमला लग्नासाठी तयार ठेव, फक्त मंडोळ्या बांधून. आणि आता सावली खुश झालेली असते. इकडे आता लग्नाचा दिवस उजाडतो. तर आता पुन्हा पिंकू म्हात्रे सगळेजण आता तिथे आलेले असतात. भैरवीने सुद्धा आता ताराला लग्नासाठी तयार केलेले असते. त्याच वेळेस आता इकडे जगन्नाथ त्याच्या माणसाकडून आता लग्नाच्या दिवशी इकडे पिंकू म्हात्रेला गायब करतो, किडनॅप करतो. आणि इकडे पिंकू म्हात्रे गायब झाल्याचे कळताच मात्र भिकाजीला धक्का बसतो. भिकाजीला आता भैरवीवर संशय येतो. भिकाजी म्हणतो भैरवी, माझा पोरग कुठे अगोदर ते सांग, त्याला तूच किडनॅप केलं ना? भैरवी म्हणते अहो काय बोलताय तुम्ही? आणि इकडे आता पिंकू म्हात्रेला किडनॅप करून सावलीने सोहमला आता बरोबर तिथे आणून दोघांचं लग्न लावलेलं असतं. आणि खऱ्या अर्थाने तारा आता सोहमची झालेली असते. तारासोबत लग्न लावून आता सावलीने सोहम आणि ताराला मेंढळ्यांच्या घरी आणलेलं असतं. आणि आता तिलोत्तमाला सावलीने हे सगळं केल्यामुळे खूप आनंद झालेला असतो, कारण सोहमचं आणि तारा लग्न करून एकत्र आलेले असतात. इकडे आता भिकाजी मात्र खूप घाबरलेला असतो आणि आता भिकाजीला राग येतो. भिकाजी म्हणतो की भैरवी, आता ना तुझ्या पोरीचं कसं मी भांडं फोडतो ती तू बघच. आणि ताबडतोब त्या भिकाजी त्याच्या माणसांना आता जो सावलीच्या गाण्याचा त्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो सौर यज्ञामध्ये, तो आता सगळा सिनेमा लाईव्ह टेलिकास्टवरती भिकाजी दाखवतो आणि अख्ख्या जगासमोर सावली गाणं गात असल्याचे सत्य आलेले असते. आणि जेव्हा सारंग तिलोत्तमा सावली गाणं गात आहे ते सौर यज्ञाचे लाईव्ह टेलिकास्ट बघतात, त्याच वेळेस आता सरकलेली असती ती सारंगच्या पायाखालची जमीन. ताराच्या आवाजात सावली गाणं गाते हे सत्य. त्याच वेळेस आता तिलोत्तमा आणि सारंग समोर आलेलं असतं आणि त्याच वेळेस सोहम आणि तारा दोघेही लग्न करून मेंढळ्यांच्या घरी आलेले असतात. तर आता सावलीचा सारंग आणि तिलोत्तमा आनंदाने कसा स्वीकार करणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.